नमस्कार मित्रांनो. खरं तर मी कोणताही मोठा विद्वान नाही किंवा मोठा अभ्यासक नाही, परंतु ज्या काही गोष्टी मला थोड्याफार समजतात त्या तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी इथं तुमच्याशी संवाद साधत आहे. आज राष्ट्रीय चेतना याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. जेव्हा कधी संकट येईल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सैनिकच नव्हे तर प्रत्येक नागरिकसुद्धा संकट दूर व्हावे म्हणून फक्त प्रार्थनाच करायचा नाही, तर स्वतः सहभाग घेऊन आपापल्या परीने आपल्या कुवतीनुसार त्या संकटाचा सामना करायचा आणि ते संकट पळवून लावण्यास हातभार लावायचा. म्हणूनच शत्रुपक्षाला महाराजांच्या पुढील योजनांचा अंदाज यायचा नाही. कारण शत्रुपक्षाला महाराजांच्या स्वराज्यातील सैनिकच काय, साधा नागरिकसुद्धा फितूर व्हायचा नाही. ऐनवेळी अर्ध्या रात्रीसुद्धा महाराजांच्या आदेशाने मावळे शत्रूवर तुटून पडायचे आणि शत्रूची पळताभुई थोडी व्हायची. स्वराज्यातील प्रत्येक नागरिकाची मावळ्यांना साथ असायची आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येत असणारे गनिम मुठभर मावळ्यांच्या कारवाईने परास्त व्हायचे, अक्षरशः पळून जायचे. याबाबत शोध घेतला तर असे लक्षात येईल की देशप्रेम व राष्ट्रप्रेमाची भावना फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सैनिक यांच्यापुरतीच मर्यादित नसून स्वराज्याच्या प्रत्येक नागरिकामध्ये ती ठासून भरण्यामध्ये महाराज यशस्वी झालेले होते. म्हणूनच उभे टाकलेले प्रत्येक संकट त्यांना आपल्या दारात आलेले संकट वाटायचे. जेव्हा कोणत्याही राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या राष्ट्राबद्दल खरे प्रेम वाटत नाही तेव्हा ते राष्ट्र उद्ध्वस्त व्हायला फारसा वेळ लागत नाही. परंतु जर प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाबद्दल प्रचंड प्रेम आदर असेल तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय चेतना इतकी भरलेली असते की राष्ट्रावर प्रत्येक वेळी आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी तो स्वतःला झोकून देत असतो. आणि मग असे राष्ट्र की ज्यामध्ये प्रशासन व्यवस्थेसह प्रत्येक नागरिक देशासाठी राष्ट्रासाठी स्वतःचे बलिदान देण्यास तयार आहे, त्यास कोणताही शत्रू असो किंवा संकट असो कधीही हरवू शकत नाही. स्वराज्याच्या चारी बाजूंनी वेढलेल्या अतिशय बलाढ्य शत्रूंशी मुकाबला करीत आपले स्वराज्य अबाधित राखण्याच्या अनेक रहस्यांपैकी हे एक रहस्य महाराजांच्या काळात होते की प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रप्रेमाची, देशप्रेमाची भावना रक्तात भिनलेली होती. आपण सर्वजण आजच्या काळात सुद्धा महाराजांच्या भूमीतलेच आहोत. याच मातीत आपण वाढलेले आहोत. देशभक्ती, राष्ट्रभक्ती आपल्या रक्तातच आहे. असे असताना आपल्याही नकळत आपण देश उद्ध्वस्त करण्यासाठी आज आपल्यापुढे अदृश्य रूपात दारात आलेल्या आणि आपण बाहेर पडण्याची वाट बघणाऱ्या शत्रूला मदत करून राष्ट्रद्रोह तर करीत नाही ना? कारण राष्ट्रावर चालून आलेल्या शत्रूच्या चालींना, उद्देशाला मदत करणे म्हणजे राष्ट्रविरोधी कृत्य केल्यासारखेच आहे. पूर्वी समोरासमोर युद्ध व्हायची, आजही होत आहेत. सीमेवर आपले रक्षण करण्यासाठी आपलेच बांधव जीवाची पर्वा न करता अत्यंत अडचणीच्या ठिकाणी हाल अपेष्टा सोसत डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. ते कोणत्याही दृश्य शत्रूला कधीच सीमा ओलांडू देणार नाहीत, हा विश्वास आहे आमचा. परंतु अदृश्य रूपात आपल्या देशात घुसून आपल्या दारावर टकटक करणाऱ्या शत्रूशी आपणालाच सामना करावा लागणार ना? आपल्या देशाच्या, राज्याच्या प्रमुखांनी या अदृश्य शत्रूला हरवण्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत. सेनापती नेहमीच योजना आखत असतो आणि बाकी सर्व सैन्याला तो सूचना देत असतो. त्याप्रमाणेच ते आपल्याला सूचना देत आहेत. कारण आपण आता सगळेच रणभूमीत आहोत, सगळेच लढण्यासाठी सज्ज असायला हवं. आपले अनेक बांधव, पोलीस, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, त्या शहरांचे मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, डॉक्टर, नर्सेस, ब्रदर, इन्स्पेक्टर्स, कॉन्स्टेबल्स, DYSP, SP, कमिशनर इतकेच काय, काही समाजसेवकसुद्धा दिवस रात्र रस्त्यावर उतरून सरकारच्या या अदृश्य शत्रूविरुद्ध आखलेल्या रणनीतीच्या योजना अंमलात आणून या शत्रूला पळवून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि आपण मात्र आपल्याही नकळत
हजार बहाणे करून या बांधवांच्या प्रयत्नांना हरताळ फासत आहोत आणि नकळत या अदृश्य शत्रूला मदत करीत आहोत असं चित्र आजकाल दिसतंय. वर उल्लेखलेले सर्व अधिकारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पाडित आहेत. त्यांनाही कुटुंब आहे, त्यांनाही मुलंबाळं आहेत, परंतु कर्तव्य आहे आणि देशप्रेम आहे म्हणून ते आज रस्त्यावर आहेत आणि या मूर्तीशी सामना करीत आहेत. आणि या युद्धाच्या प्रसंगी आपणावर सोपवण्यात आलेली जबाबदारी म्हणजे घरातून बाहेर न पडणे. आणि दुर्दैव हे की आपल्याला तेवढंसुद्धा जमत नाही. विचार करा, बंकरमध्ये कित्येक महिने कितीतरी हालापेष्टा सोसून राहणारा एखादा सैनिक कसा राहत असेल याची थोडीफार तरी कल्पना आपल्याला या दिवसामध्ये आली असेल. मग ते सदानकदा आपलं जीवन अशाच वातावरणात जर काढत असतील तर काही काळ आपल्याला काढायला काय हरकत आहे. कारण जितक्या जबाबदारीने गांभीर्याने आपण हे कर्तव्य पार पाडू तितक्याच लवकर हा अदृश्य शत्रू इथून पळून जाईल. परंतु घडायला लागलं आहे असं की अनेक बहाणे करत आपण बाहेर पडतो आणि नकळत त्या शत्रूला सहकार्य करतोय असं ते चित्र दिसतंय. आणि जितक्या ढिसाळपणे आपण या ना त्या कारणाने बाहेर पडून या शत्रूच्या उद्देशाला साथ देत आपल्याच रात्रंदिवस आता रणांगणात लढणाऱ्या बांधवांचे काम वाढवीत असू तर हा शत्रू वाऱ्याच्या वेगाने हातपाय पसरून आपल्याला आपल्या कवेत म्हणजेच मृत्यूच्या खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. आपण नेहमीच स्वतःला राष्ट्रभक्त देशभक्त म्हणून घेत असतो. किंवा थोडंसं आठवा, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपण केवढे मोठे देशभक्त असतो. आमचं देशप्रेम त्यावेळेला अक्षरशः उतू जात असतं. भारत पाकिस्तानच्या क्रिकेट मॅच वेळी तर देशप्रेमाचा महापूरच आलेला असतो. एखादा चित्रपट जर युद्धकथांवर आधारित असेल आणि एखादा संवाद जरी शत्रू राष्ट्राच्या विरोधात असेल तर टाळ्यांचा पाऊसच नव्हे तर आपण अख्खं थिएटर डोक्यावर घेत असतो. शत्रूविरुद्ध लढण्यासाठी आपले रक्त तापू लागते, बाहू फुरफुरायला लागतात, उत्साह ओसंडून व्हायला लागतो. थोडक्यात आपणही लढावं असं फार आंतरिक वाटत असतं. परंतु ती वेळ युद्धाची नसते. परंतु तशी संधी मिळाली किंवा मिळावी असं मात्र फार आंतरिक वाटत असतं. अशा वेळेला आपण मागं सरणार नाही असं ठोसपणे आपण बोलत असतो. तर मित्रांनो, ज्येष्ठ आदरणीय माता भगिनींनो आणि सर्व घटकातील माझ्या बांधवांनो, मला नम्रपणे सांगावंसं वाटतंय की देशसेवेची ती संधी आत्ता आपणाकडे चालून आलेली आहे. म्हणूनच घरीच राहून दारात आलेल्या अदृश्य शत्रूला त्याच्या उद्देशाला पिटाळून लावून लवकरात लवकर या देशाची मूव्हमेंट सुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. कारण ह्या संपूर्ण लढाईमध्ये आपण सुद्धा एक सैनिक आहोत आणि ती सैनिकाची भूमिका म्हणजे आपली भूमिका घरात राहून त्या शत्रूला परास्त करणे हे आहे. आणि नकळत जर आपण त्यांच्या संपर्कात येत असू तर आपण आणखी काम वाढवतोय, म्हणजेच नकळत आपण देशाच्या विरोधी कारवाई करतोय असा त्याचा अर्थ होतो. हे लांबवर गेलेले रस्ते, बंद बाजारपेठा, बंदिस्त बालपण, बघेल तिकडे बंद असलेले रस्ते, बोळ चौका, सहाय्य मजूर, भुकेले वाटसरू, बंद वाहतूक, मंदिर मस्जिद, सर्व काही लॉकडाऊन. अक्षरशः बघवत नाही आहे. आपला देश असा नाही हो. मृत्यूचे तांडव आणि भयान शांतता बघून मन विदीर्ण होत आहे, काळीच पिळवटून जात आहे. पण आपण हे चित्र बदलू शकतो. आपल्या जीवनाला, आपल्या सुंदर देशाला लवकरच गतिमान करू शकतो. फक्त प्रत्येकानं घरी थांबून साथ देऊया आणि या लढाईचा एक हिस्सा म्हणून आपलं कर्तव्य आपण पार पाडूया. कारण असं बंदिस्त जगणं आपल्या भारतीयांना शक्य नाही. आपण कसं माणसात मिसळणारी माणसं आहोत. कारण जास्तीत जास्त लोकांच्यात संपर्क आपला असतो आणि त्याशिवाय आपण जगू शकत नाही. बंद दार लावायची संस्कृती आपल्याकडे इतकी अजून आलेली नाही. त्यामुळं गुदमरल्यासारखं होतं आहे. आणि हे गुदमरलेपण जर आपल्याला टाळायचं असेल, लवकरात लवकर जर आपल्याला गर्दी बघायची असेल, पुन्हा भरलेले थिएटर, भरलेले रस्ते, गर्दी, बाजारपेठा, ह्या सगळ्यांचा जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला एकच काम फार प्रामाणिकपणे करावे लागेल. अगदी स्वतःवर आलेल्या संकटाची अनुभूती घेऊन ते केलं पाहिजे, तर ते होईल. सरकार करेल, पोलीस करतील, अमुक करतील, तमुक करतील म्हणून हे चालणार नाही. कारण
देशभक्ती ही खूप आंतरिक असावी लागते, ती रक्तात असावी लागते. जर आपल्याला कोणी शिवी दिली तर जसं आपण भडकतो तसं देशाबद्दलची गोष्ट घडली तर आपल्याला भडकायला पाहिजे आणि देशभक्ती प्रामाणिकपणेच केली पाहिजे, असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. जर आपण ह्या गोष्टी पाळल्या आणि हे ज्या एवढे सैनिक लढत आहेत दिवसरात्र, अक्षरशः मी पाहतो आहे इतक्या प्रामाणिकपणे ते स्वतःचं काम करीत आहेत की ते पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचं काय, त्यांचा काय, असाही प्रश्न पडतो. त्यांच्या घरातल्या जी लोक आहेत त्यांनासुद्धा असे प्रश्न पडत असतील की आता गेलेला मनुष्य तो सुखरूप परत येईल का किंवा काय. ह्या सर्वांना जर साथ द्यायची असेल तर आपली भूमिका, आपला रोल म्हणजे हे आहे की घरातून बाहेर न पडणे. कारण तो जो शत्रू आहे तो अदृश्य आहे आणि तो दारावर टकटक करतो आहे. तो यासाठी टकटक करतो आहे की आपण बाहेर यावं आणि त्यांना हातपाय पसरावं. त्याला हातपाय पसरू द्यायचं नाही आपल्याला. कारण या देशाची सुंदरता जर आपण अबाधित राखायची असेल तर एकच गोष्ट आपल्याला करावी लागेल की आपल्या घरात आपल्याला सुरक्षित राहायचं आहे आणि बाहेर पडून त्या शत्रूला अजिबात साथ द्यायची नाही किंवा हातपाय पसरू द्यायचं नाही. कारण त्याला जास्त वेळ आपल्याला इथं टिकू द्यायचं नाही. कारण आपल्या मानसिकतेला ते सूट होणारं नाही. म्हणून नम्र विनंती.